जय श्रीराम मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे थेट आपल्या लाडक्या गणपतीपुळ्याच्या बाप्पाच्या दर्शनाने। आता मंदिरात फोटो व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे भावांनो, म्हणून हा बाहेरचाच नादखुळा नजारा बघा। आणि हो, नवरा माझा नवसाचा सिनेमा आठवतोय का तुम्हाला? त्याची शूटिंग याच परिसरात झाली होती बरं का। बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आम्ही गाडी काढली पुढच्या लोकेशनला। वाटेत लागला हा आरेवारे बीचचा खतरनाक व्ह्यू पॉइंट। आपण वरूनच दर्शन घेतलं समुद्राचं। काय तो निळाशार समुद्र एकदम कडक। समोर जर का तुम्ही बघितलं, काळसर झालेला भाग तो आहे आपला पाऊस। लवकरच इथे जोरात पाऊस सुरू होणार आहे। जास्त वेळ न घालवता आम्ही निघालो पुढच्या लोकेशनला। तिथून 25 किलोमीटर येऊन आपण आलोय थेट रत्नागिरीमध्ये। इथं सर्वात आधी आलो ते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी गर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानी। हा बघा त्यांचा वाडा। 23 जुलै 1856ला याच वाड्यात बाळ गंगाधर टिळकांचा जन्म झाला। त्यांचं मूळ नाव केशव होतं आणि ते मूळचे दापोलीतल्या चिखलगावचे, पण त्यांचे वडील नोकरीनिमित्त इथे रत्नागिरीत राहायला आले होते। एकदम भारी वाटलं इथं येऊन। इतिहास जाणून झाल्यावर आम्ही पोहोचलो मांडवी बीच म्हणजे गेटवे ऑफ रत्नागिरीला। हा पूल बघा थेट समुद्रात जातोय। फोटो सेशनसाठी एकच नंबर जागा आहे भावांनो। पण भावांनो, आमची पनवती बघा, जिथं जातोय तिथं वरून राजा लगेच हजेरी लावतोय। पावसामुळे जास्त वेळ थांबता आला नाही। ज्यांना कोणाला पावसामध्ये कोकणामध्ये यायचं असेल तर येऊ नका भावांनो, पावसाळ्यामुळे सर्व प्लॅन उद्ध्वस्त होतात। आता आपण आलो आहे रत्नागिरीपासून 25 किलोमीटर अंतरावर पूर्णागड म्हणून एक इथं जागा आहे। त्यांनी सर्च केलं होतं कस्टमरांनी की इथं चांगलं गड आहे म्हणून। हे बघा, इथं सोडल्यानंतर आपण खाली थांबलोय कारण की आपली गाडी पार्क केली आहे। इथं गाडीकडे पण राहावं लागतं आणि बघावं लागतं। दुसरी गोष्ट की खरंच आपण म्हणतो ना की कोकण हा स्वर्ग आहे, तो मी 2 दिवस झाले महसूस करतोय की खरंच कोकण हा स्वर्गच आहे। बघू शकतात। इथं इतकं घनदाट जंगल असतात किंवा जंगल आहे इथं। आणि इथं आल्यानंतर बघतोय तर कारण की असेच घर आपल्याला दिसत आहे की ज्यांना आपण म्हणतो कौलारू घर, कारण की इथं कंटिन्यू व सतत पाऊस चालू असतो। हे बघा, तुम्ही कुठेही बघा असेच घर दिसतील तुम्हाला। पुढच्या प्रवासामध्ये आपण कोणकोणते बीच कव्हर करणार आहोत ते बघण्यासाठी लगेच फॉलो करा। भेटूया पुढच्या रीलमध्ये, तोपर्यंत राम राम।